Namaskar. Next example is integration of 1 upon 3 plus 2 sin 2x plus 4 cos 2x dx. Denominator मध्ये sin cos linear function. Therefore ती ट्रिक वापरायची आहे tan x by 2 किंवा tan x ची सबस्टिट्यूशन ची. अँगल कुठला आहे हे बघून ठरवायचं की सबस्टिट्यूशन काय आहे. इथे जो अँगल असेल त्याचा हाफ अँगल करायचा. इथे 2x आहे त्यामुळे tan x ला सबस्टिट्यूट करायचं. सो पुट tan x is equal to t. tan x is equal to t. आता dx ची व्हॅल्यू थोडी चेंज होणार आहे कारण tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे इथे 1/2 येणार नाही नुसतं x² येणार. dx is equal to dt. म्हणून म्हटलं की प्रत्येक एक्झाम्पलला ही जी सबस्टिट्यूशन आहे त्यानंतर dx sin x cos x च्या व्हॅल्यूज नेहमी काढा. जेवढी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व कराल तेवढं तुमच्या हातात बसेल तिथे व्हॅल्यूज काय ते पाठी होऊन जातील तुमच्या. Therefore dx is equal to dt upon तेच परत सगळं. Therefore dx is equal to dt upon 1 plus tan square x. Tan means t. Therefore dx is equal to dt upon 1 plus t square. आता इथे केअरफुली बघा इथे dx ची व्हॅल्यू ओनली dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर आहे. जेव्हा tan x by 2 सबस्टिट्यूट कराल तेव्हा इथे 2 dt अपॉन येतं कारण इथे 1/2 असतं. तर तेवढाच फक्त इथे डिफरन्स आहे साइन आणि कॉसच्या. dx ची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळाली. आता आपण साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज काढूया. आता साइन कशाचे आहे sin 2x and cos 2x आहे. सो sin 2x ची व्हॅल्यू काढूया. सेम असणार आहे जसं आधीच्या एक्झाम्पल मध्ये किंवा त्याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलंय तेच आहे. sin 2x चा फॉर्म्युला इन द फॉर्म ऑफ tan 2 tan x upon 1 plus tan square x. Therefore sin 2x व्हॅल्यू सेमच राहतात फक्त dx ची व्हॅल्यू चेंज होते. 2t upon 1 plus t square. इक्वेशन 2. देन cos 2x ची व्हॅल्यू करूया. cos 2x is equal to 1 minus tan square x because इथे 2x असेल तर इथे x होईल upon 1 plus tan square x. Therefore cos 2x is equal to 1 minus t square upon 1 plus t square. Equation 3. सो आता 1 2 3 मध्ये dx आणि ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या ते आपण सबस्टिट्यूट करूया सिम्प्लिफाय करूया अँड देन वी विल अप्लाय द फॉर्म्युला. इथे फक्त dx ची व्हॅल्यू वेगळी आहे. sin cos अँगल 2 असला काय किंवा नुसता x असला काय सेमच. So integral becomes substitution. After substitution, I is equal to equation 1, 2, 3 वरून आपण आता या values घेणार. So from equation 1, 2 and 3, I is equal to integration of dt upon 1 plus t square numerator में denominator में 3 plus 2 into sin 2x ची व्हॅल्यू म्हणजे 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर प्लस साइन प्लस केअरफुली घ्या कुठला एखादा टर्म बाहेर नको किंवा मायनस प्लसचा गोंधळ नको. 4 इंटू कॉस ची व्हॅल्यू असते 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता थोडंसं डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करून घेऊया. न्यूमरेटर ॲज इट इज dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर काय काय येतं ह्याने याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो मल्टिप्लाय करताना 3 प्लस 3t स्क्वेअर येईल. 3 प्लस 3t स्क्वेअर येईल. या 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं की प्लस 4t आलं प्लस या 4 ने आत मल्टिप्लाय केलं की प्लस 4 मायनस 4t स्क्वेअर आलं आणि सगळ्याला कॉमन डिनॉमिनेटर आला 1 प्लस t स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला काय करतो आपण हा 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल करतो. डिनॉमिनेटरचं ॲडिशन सबट्रॅक्शन करून सिम्प्लिफाय करून घेऊया. सो दॅट इम्प्लाइज I is equal to इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन काय काय राहिले बघूया. 3t स्क्वेअर मायनस 4t स्क्वेअर म्हणजे मायनस t स्क्वेअर राहील. मायनस t स्क्वेअर प्लस 4t आलं 4t आणि प्लस 7. आता इथे 3 प्लस 4 7 करून घेऊया. आता हे डायरेक्ट असा कंप्लीट स्क्वेअर वगैरे दिसत नाही फॉर्म्युला नंतर ॲडजस्ट करू आपण.
आता आपण टी स्क्वेअरचा साईन शक्यतो मायनस ठेवत नाही. एक्स स्क्वेअर जे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो, एक्स स्क्वेअरचा साईन प्लस ठेवतो आणि मग आपण ते काय कसं ॲडजस्ट होतं आणि फॅक्टर्स काढून आणि मग त्याचे हे घेतो. तर इथे कम्प्लीट स्क्वेअर मेथड वापरायची आपल्याला, पण इथे टी स्क्वेअरचं साईन प्लस घ्यायचं. म्हणजे काय करायला लागेल, सगळ्याला मायनसने थोडक्यात मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे थोडक्यात या सगळ्यातून मायनस साईन इथे बाहेर आणायला लागेल. सो ह्या सगळ्यांची साईन इथे चेंज. सो दॅट इम्प्लाइज याचं मायनस मायनस प्लस करण्यासाठी इथे मायनस साईन आलं. मायनस डी टी अपॉन ते प्लस झालं टी स्क्वेअर मायनस 4t मायनस 7. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं ज्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपल्याला अप्लाय करून ते सगळं करायचं वगैरे. आता आपण 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ॲड सबट्रॅक्ट करायचं वगैरे ते होतं. सो कन्सिडर दिस टर्म. सो कन्सिडर टी स्क्वेअर मायनस 4t मायनस 7. आता ही आयची व्हॅल्यू इथे आलेली आहे. त्या आयच्या व्हॅल्यूला इक्वेशन नंबर 4 असं नंबर देऊन ठेवा. कारण आता फक्त आपण डिनॉमिनेटर कन्सिडर करूया, सिम्प्लिफाय करून घेऊया इन द फॉर्म ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वगैरे. मग तो नंतर इथे रिराईट करूया. सो याला इक्वेशन नंबर देऊन ठेवा, ही नंतर आपण रिप्लेस करू घेऊ. हे काय सिम्प्लिफाय होते ते बघूया. सो -4 म्हणजे -4 1/2 इंटू -4 ह्याचा स्क्वेअर प्लस अँड मायनस करावा लागेल. सो टी स्क्वेअर मध्ये टी स्क्वेअर मायनस 4t मायनस 7. आता प्लस करायला लागेल आणि मायनस करायला लागेल. काय तर 1/2 इंटू 4 चा स्क्वेअर प्लस करायला लागेल आणि तोच 1/2 इंटू 4 मायनस करायला लागेल. सो दॅट इम्प्लाइज टी स्क्वेअर मायनस 4t. हे माहिती आहे तुम्हाला, मला वाटतं 9th or 10th or 8th मध्ये कधीतरी हे झालंय, हे कसं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करायचं. त्या किती आला 2 गेले म्हणजे 2 4 म्हणजे -7 इथे प्लस 4 आणि -4. अर्थात त्यातला प्लस टर्म आहे ती इकडे आणायची म्हणजे कम्प्लीट स्क्वेअर मिळेल आपल्याला. हा -7 तिकडे दिला. दॅट इम्प्लाइज टी स्क्वेअर मायनस 4t प्लस 4 आणि -7 -4 इकडे आले म्हणजे त्याला -11. आता ह्यातल्या फर्स्ट 3 टर्म्सने काही कम्प्लीट स्क्वेअर येतं का बघूया. तो येणार आहे कारण तो येण्यासाठीच आपण सगळी ॲडजस्टमेंट केलेली आहे. सो दॅट इम्प्लाइज हा कशाचा स्क्वेअर होता का बघूया. आता हा 4 आहे म्हणजे तो 2 चा स्क्वेअर म्हणजे टी आणि 2 म्हणजे आणि इथे मायनस आहे. सो मायनस असलं पाहिजे. सो टी मायनस 2 चा स्क्वेअर येतोय का बघूया. टी स्क्वेअर मायनस 2 इंटू 2 म्हणजे 4t प्लस 4. सो ह्या 3 टर्म्स ॲडजस्ट झाल्या कशाच्या टी मायनस 2 स्क्वेअर. So that implies that can be written as t minus 2 bracket square या फर्स्ट 3 टर्म साठी आणि दिस इज -11. सो आपल्याला ही जी टर्म आपण कन्सिडर केली होती ती आपण ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. सो इक्वेशन 4 आपण आता ते डिनॉमिनेटरची टर्म ह्या फॉर्म मध्ये लिहून रिराईट करूया. सो इक्वेशन 4 becomes I is equal to इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन त्याच्याऐवजी काय लिहिणार आपण t मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर -11. आणि अर्थात मायनस साईन आहेच बाय, हे मायनस साईन विसरायचं नाही. हे मायनस साईन आहे बाय, त्याला आपण आत्ताच ॲब्सॉर्ब करून घेऊया आतमध्ये. कारण ते मायनस कशाला बाहेर ठेवायचं, तर हे मायनस आपण आत ॲब्सॉर्ब केला तर पुन्हा टर्म चेंज होतील. ह्याचं साईन प्लस होईल, याचं साईन मायनस होईल आणि लिहिताना आपण जनरली प्लस आधी लिहितो. सो मायनस साईन ॲब्सॉर्ब करून घ्या. दॅट इम्प्लाइज I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन ह्याचं प्लस झालं सो 11 आधी आले, ह्याचं मायनस झालं सो मायनस t मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 11 ठेवायच्या ऐवजी आपण √11चा स्क्वेअर, कारण 11चा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण ते √11चा स्क्वेअर लिहिणार आहोत. काय काय मिळालं बघूया आता. therefore इंटिग्रेशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 11 च्या इथे लिहिणार आपण √11 स्क्वेअर मायनस दिस t मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे a स्क्वेअर आणि दिस इज x स्क्वेअर. सो a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये दिसतंय. सो 1 अपॉन x a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असेल तर त्याचा काय फॉर्म्युला आहे, लॉग ऑफ 1 अपॉन ते 2a वगैरे अँड लॉग ऑफ a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स. तर तो फॉर्म्युला आपण आता इथे यूज करूया. सो दॅट इम्प्लाइज
इंटिग्रेशन 1/2a, 2 into a is √11, हा a आहे. 1/2a log of a plus x, a means √11 plus x, this t minus 2 is x upon a minus x means √11 minus this t minus 2 प्लस सी. हे आन्सर आलंय. पण आता हे सगळं टी मध्ये आहे, त्याला आपण आता कशात कन्वर्ट करायचंय, एक्स मध्ये हवं. आता आठवा की टी म्हणजे काय घेतलं होतं, तर टॅन एक्स इज इक्वल टू टी घेतलं होतं, x/2 नाही, टॅन एक्स इज इक्वल टू टी घेतलं. तसं हे रिराईट करूया. 1/2√11 लॉग ऑफ √11. आता हे ब्रॅकेट ओपन केला तरी चालेल, प्लस मायनस काय असेल त्याप्रमाणे, प्लस साईन आहे त्यामुळे साईन तीच राहतील, प्लस टॅन एक्स -2 अपॉन दिस √11. हा मायनस साईन आतमध्ये गेल्यावर मायनस इथे टॅन एक्स होणार आणि हा मायनस मायनस प्लस 2 होणार प्लस सी. आता इथे टर्म्स जरी त्या असल्या तरी त्यांची साईन वेगवेगळी येते, मग कॅन्सल वगैरे होणार नाही, ते असंच राहणार. सो फायनल आन्सर इज 1/2√11 log of this √11 plus tan x - 2 upon this plus c. हे त्याचा आन्सर आहे.